आज मी तुम्हाला राईड करता करता दोन बाईकचे रिव्ह्यू सांगणार आहे की कोणती कितकी चांगली आहे आणि कोणती कितकी खूपच चांगली आहे. असं नाही की दोन्ही बाईक खराब आहेत किंवा चांगले आहेत, पण जी चांगली आहे ती चांगली आहे, तर तिच्याबद्दल आपण खूप काही बोलणार आहोत. तर पहिली बाईक आहे MT-15. तिचा काही तोडच नाही. आणि दुसरी बाईक आहे पल्सर N160. ती पण चांगली आहे, पण दोन्ही बाईकच्या मध्ये कंपॅरिझन करायला गेलं तर MT इज बेटर N160. विषय काय आहे, N160ला 5 गिअर आहेत 160 cc असून, आणि MT-15ला 6 गिअर आहेत 155 असून. तर टॉप एंड करण्याच्या बाबतीत म्हटलं तर MT-15 N160ला ऐकत नाही, कुठल्याही कंडिशनमध्ये ऐकत नाही MT-15. आणि ते तुम्हाला जाणवेल फक्त 5 गिअर आणि 6 गिअरचा फरक असल्यामुळे. कारण की N160 जात्या 135, लयच असं ताणवलं तर 135. आणि MT-15चा विषय म्हटला तसं जर पळवायची म्हटली एक नंबर म्हटलं तर 145 ते 150 किलोमीटर आरामात जाते गाडी. हिचा काही विषय नाही. आता N160बद्दल बोलायचं म्हटलं तर पहिला ऑइल कूल इंजिन सिस्टीम होतं. म्हणजे पहिलं ऑइल कूल इंजिन यायचं, पण आता का कोणास ठाऊक ऑइल कूल त्याचं काढून टाकले बजाजने. त्यांनाच माहीत का असं केलं. आणि MT-15बद्दल बोलायचं म्हटलं लिक्विड कूल इंजिन आहे, आणि त्याचा प्रभाव जाणवतो गाडीवर, इंजिनवर. आता बोलायचं N160बद्दल तर प्राईस डिफरन्स असा आहे, N160 भेटते तुम्हाला 1,73,400 काहीतरी ऑन रोड, आणि MT-15 भेटते तुम्हाला 2,14,000 काहीतरी वरती. तर दोन्हींच्या मध्ये प्राईस डिफरन्स काढायचं म्हटलं तर 40,000 रुपयाचा डिफरन्स आहे. पण N160 तिच्या जागी ओके आहे, MT-15 तिच्या जागी ओके आहे. तर फायनल वेडिकबद्दल बोलायचं म्हटलं तर N160 तिच्या जागी ते ओके आहे 1,73,000 काय असेल ते, आणि MT-15 तिच्या जागी ओके आहे 2,14,000 काय असेल ते. तर असेच व्हिडिओ घेऊन परत भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.